नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवाराजी न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. आजचा विषय म्हणजे शेतकऱ्यांच्या भाववाढीचा नेमका फायदा कोणाला होतो या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार, संवाद साधणार आहोत. एकंदर पाहायला गेलं तर ज्यावेळी सरकार ही शेतकऱ्याच्या मुळावर म्हणायला अडचण आहे आणि एखाद्यावर निसर्ग देखील शेतकऱ्याच्या मुळावर म्हणा अडचण नाही. जर एकंदर पाहायला गेलं तर यावेळेस असं झालं की ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोयाबीन होतं, जवळपास आत्ता म्हणजे जवळपास फेब्रुवारी मार्च एंडिंगपर्यंत सोयाबीनचे जे भाव होते हे 4,000 होते. मला सांगा, सोयाबीन डिसेंबरमध्ये निघतं आणि 1-2 महिने शेतकरी ताणून ठेवू शकतो, परंतु जास्त काळ काही शेतकऱ्याला परवडत नाही. कारण की जे काही सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस पेरणी होते त्यावेळेस जे काही स्वतःच्या घरी तेवढे पैसे नसतात, त्यामुळं पेरणीसाठी असेल, खत प्रचंड वाढले, खतासाठी असेल काहीतरी शाहूकाराचे पैसे काढावे लागतात. त्यामुळं सोयाबीन आल्यानंतर 1-2 महिने कुठं ताणून घेऊ शकतो, बाबा खळं राहिले म्हणजे थोडी काहीच राहिली, त्यामुळे सावकाराला थांबू शकतो. परंतु 2-3 महिन्यानंतर मात्र शेतकऱ्याला ते सोयाबीन विकावं लागतं. मग त्यावेळेस सोयाबीन होते 4,000, कुठे 4,000च्या मध्ये देखील माउचर असलेले सोयाबीन. परंतु आता सोयाबीन शेतकऱ्यापासून संपले आणि आता मे महिना चालू आहे. आता मात्र प्रचंड शेतकऱ्यांचे सोयाबीनचा रेट वाढले, 6,000-7,000 झाले. या अगोदर देखील मी एका विश्लेषणामध्ये म्हटलं होतं की सोयाबीनला 4,000 भाव आणि तेलाला 170 रुपये किलो. हा नेमका विषय नेमका काय? का सोयाबीन वाढायला लागले थोडं. परंतु या सोयाबीन वाढलं त्यावेळेस यामध्ये सरकार आणि जी काही फायदा जो होतोय हा मधला वर्ग व्यापाऱ्यांचा फायदा होतो. आणि याच प्रकारे जर आपण पाहायला गेलं तर कापूस हे शेतकऱ्यांचं नगदी पीक म्हणून आपण ओळखलं जातं. कापसाचं देखील तसंच झालं. गेल्या मार्च एप्रिलपर्यंत कापसाचे रेट 8,000 होते, 7.5 होते, 7 होते, बऱ्याच अडचणी होत्या. परंतु आज शेतकऱ्यापटला सगळा कापूस संपला, त्यावेळेस मात्र कुठेतरी 10,000वर कापूस गेला. नेमकं याचा फायदा नेमका कोणाला होणार तर व्यापाऱ्यांना होणार. साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा प्रचंड मोठा फायदा होणार. आणि नेमकं यामुळं असं वाटतं, अरे शेतकऱ्याच्या भागात सदा 7.5 आहे का? हळहळ वाटते, खळखळ वाटते, कुठेतरी मनामध्ये खच्चीकरण वाटतं, डोळ्यामध्ये अश्रू येतात. नेमकं आमच्याच मागं असं का? तर याची कारणं देखील काही असू शकतात. त्यामध्ये जर प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना साठवणुकीची सुविधा नसते. साठवणुकीची सुविधा झाली तर पैसे आर्थिक अडचण असते. बाजाराची अचूक माहिती सर्वांपर्यंत पोहोचत नाही. शासनाची हमीभाव खरेदी मर्यादित प्रमाणात होते आणि मोठे व्यापारी आणि कंपन्या बाजाराचा अंदाज घेऊन माल साठवतात. आणि परंतु त्या शेतकऱ्यांना तेवढी माहिती देण्यासाठी शासनाला अजिबात वेळ नाही असं देखील म्हणावं लागेल. आणि व्यापाऱ्यांना फार चांगलं माहीत असतं नेमकं आपण करायचं काय. आता प्रचंड सोयाबीन गावागावामध्ये जाऊन व्यापाऱ्यांनी घेतलं, बऱ्याच ठिकाणी प्रचंड मोठी साठवणूक केली. आणि हा सोयाबीन त्यांचं बघा, जर एका शाहूकारानं 1,000 क्विंटल जर सोयाबीन घेतलं असतं तर त्याचे पैसे किती होतात बघा, दुप्पट डायरेक्ट फायदा होतो. मग यावर उपाय काय केला पाहिजे तर शेतकऱ्यांनी शक्य तितक्या प्रमाणामध्ये शेतकरी उत्पादन कंपन्या असेल, वेअरहाऊस असेल, गोदाम असेल, योजना आणि बाजार माहितीचा वापर केला पाहिजे. आणि सरकारने साठवणूक सुविधा आणि योग्य हमीभाव व्यवस्था मजबूत करणे गरजेचे आहे. जर शेतकरी स्वतःचा माल काही महिने थांबवू शकला तर भाववाढीचा देखील थेट फायदा शेतकऱ्यांना होतो. परंतु आज खरी गरज आहे की उत्पादन करणारा शेतकरी हा भाव ठरवणारा शेतकरी झाला पाहिजे. परंतु शेतकऱ्याचा भाव शेतकऱ्यांच्या हातामध्ये नाही, व्यापाऱ्यांच्या हातामध्ये. ज्यावेळेस शेतकऱ्यांचं सोयाबीन ज्यावेळेस बाजारात जातं त्यावेळेस हातात दिला तर बोली चालू होते. 4,000 भाव असेल तर 3,000 3,000, 3,100, 3,200, 3,300 अशा प्रकारची बोली होत असते. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड कुठेतरी त्रास होतोय. परंतु हा देश, भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. या कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी जगला तर आर्थिक अडचण चणचण या देशाला कधी भागणार नाही. परंतु या सरकारनं, या देशाच्या मोदी सरकारनं सर्वांना शेतकऱ्यांना कुठंतरी आपलं म्हणून शेतकऱ्यांचे कुठेतरी फायदा होणं गरजेचं आहे. आणि जे काही सरकारच्या ज्या काही खरेदी केंद्र असतात त्या खरेदी केंद्रावर वेगवेगळ्या अडचणी आणून जी सर्वसामान्य शेतकरी आहेत, गोरगरीब शेतकरी आहेत, यांना या कुठंतरी या त्रुटीमधून काढून यामुळे शेतकऱ्यांचं देखील प्रचंड नुकसान होतं आहे. या संदर्भात नेमकं आपल्याला देखील काय वाटतं, यावर शेतकऱ्यांसाठी काय शासन उपाययोजना काय करू शकतं आणि आपल्याला देखील काही डोसक्यामध्ये कन्सेप्ट असतील त्या देखील तुम्ही कन्सेप्ट युवाराजी न्यूज लाईव्हच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळवा. पुन्हा त्यावर आपण वेगवेगळं सत्र घेऊया. धन्यवाद. थँक्यू.